तर स्वयंपाक सकाळचा असो किंवा संध्याकाळचा रोजचंच पडणारं एक टेन्शन म्हणजे भाजीला काय बनवायचं. तसंच काहीसं घरी झालं. सकाळी सासूबाई बोलल्या काहीतरी भाजीला बनवा, पण सुचतच नव्हतं काय बनवावं. मग मला ना माझी आजी एक रेसिपी बनवायची ती आठवली. तसं सासर आणि माहेर माझं लांब नाही आहे, जवळच आहे, परंतु इथं सासरी ही रेसिपी कोणाला माहीत नाही. तर 1 वाटी बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि मीठ, तेल टाकून अशी कणिक मळून घेतली आणि हातावर छोटेसे असे गोळे घेऊन ना त्याला असा शेप दिला. बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं केलं आहे तसं. थोडं तेल लावलं हाताला आणि असा शेप करून घेतला आणि नंतर घरामध्ये तयार केलेलंच सुकं खोबरं, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट होती ती त्याच्यामध्ये थोडी थोडी अशी ठेवून घेतली आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे मी असा शेप देऊन घेतला त्याला. चारीकडं अशा पॅक करून घेतल्या त्याच्या. तर ह्या रेसिपीचं नाव आहे झोळणं. झोळण्याची भाजी, झोळण्याचं कालवण तुम्ही म्हणू शकता. तर अशा प्रकारे सगळे झोळणे मी तयार केले आणि यानंतर आपण उकडीचे मोदक कसे उकडून घेतो तसे चाळणीला तेल लावलं आणि हे सगळे झोळणे चाळणीमध्ये ठेवून घेतले. पातेल्यात पाणी ओतून घेतलं आणि हे झोळणे सगळे वाफवून घेतले. जोपर्यंत हाताला चिकटणार नाहीत ना तोपर्यंत हे झोळणे आपण वाफवून घ्यायचे. तर दुसऱ्या ठिकाणी या झोळण्याचा रस्सा बनवण्यासाठी मी तयारी केली. तर या ठिकाणी उभे चिरलेले 2 कांदे, 1 टोमॅटो आणि तयारच होते ती लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट, थोडंसं आलं घेतलं आणि ते सर्व मस्तपैकी भाजून घेतलं. यानंतर मग ते मिक्सरमध्ये वाटण त्याचं तयार केलं. यानंतर चटणी, मीठ, हळद, थोडासा गरम मसाला, काश्मीरी लाल मिरचीची पावडर आणि धनेपूड असं थोडासा मसाला प्लेटमध्ये काढून घेतला. यानंतर मग एका कढईत 2-3 चमचे तेल टाकून घेतलं. यामध्ये थोडे जिरे टाकले. जिरे थोडे लालसर होईस्तोपर्यंत त्याला तडका दिला. यानंतर जी तयार केलेली पेस्ट होती ना कांदा टोमॅटोची ती या तेलामध्ये टाकून घेतली आणि पेस्टला चांगलं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेतली ही पेस्ट. तुम्ही बघू शकता. जोपर्यंत या पेस्टनी ना हे सोडत नाही, तेल सोडत नाही ना तोपर्यंत ही पेस्ट छानपैकी अशी तेलामध्ये भाजून घ्यायची. यानंतर जे मी मगाशी सांगितले होते ते सगळे मसाले मी या तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेतले आणि जोपर्यंत असं तेल सुटलं नाही तोपर्यंत असे छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे. यानंतर यामध्ये थोडंसं अजून तेल सुटण्यासाठी व रश्शाला तरी चांगले येण्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं आणि जे राहिलेलं होतं आपण मसाला बनवलेला होता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये देखील थोडंसं पाणी टाकून हे पाणी यामध्ये मिश्रणामध्ये या टाकून घेतलं. यानंतर मग आपल्याला जेवढं पाणी पाहिजे, रस्सा जेवढा पातळ घट्ट जेवढा पाहिजे आपल्याला त्यानुसार आपण पाणी ओतू शकतो याच्यात आणि या रश्श्यामध्ये पाणी ओतल्यानंतर हा 5 ते 6 मिनटं छानपैकी असा रस्सा उकळून द्यायचा आणि यानंतर मग आपण जे झोळणे तयार केलेले ते या उकळलेल्या रश्श्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी वरून कोथिंबीर वगैरे टाकून छानपैकी गरमागरम सर्व करायचं. तर ही भाजी आपण भात, चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकतो आणि जेव्हा भाजी ही आपण प्लेटमध्ये घेऊ यानंतर मग ते झोळणे ते असे प्लेटमध्ये असे कुस्करायचे त्या रश्श्यात आणि भाकरी भाताबरोबर खायचे. खरंच ही भाजी एकदम भारी आणि टेस्टी लागते. माझ्या आजीची तर मला प्रत्येक वेळी ही भाजी बनवताना आठवण येते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आमच्या घरच्यांना तर सर्वांना ही रेसिपी खूप आवडलेली होती. तर या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.